हाय हॅलो नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि मुलं बघू शकतात आणि शाळेला सुट्ट्या आहेत आणि घरामध्ये कशा मस्ती चालू आहेत. घरी असलं की असं मस्ती असते मुलांची आणि शाळा असलं की मग अभ्यास वगैरे असतो. इथे बघा पोवायला गेलेत. ऊन पडलेलं होतं आणि नको म्हणतात ना मुलं सगळे पोवायला विहिरीमध्ये गेलेत. बघा कसे उड्या मारतात पोहण्यासाठी. छोटे छोटेसे आहेत पण वरून उड्या मारायला लागलेत. आम्ही पाहतोय आम्हाला भीती वाटते पण त्यांना भीती वाटत नाही. वरून उड्या मारत आहेत पोहण्यासाठी. इथे बघा हे आमच्या गाईचं वासरू आहे. इतकं वांड आहे ना कोणाला सुद्धा ऐकत नाही. मी तर त्याला पकडू शकत नाही कारण इतकं ओढत नेतं की पळवतलंय म्हणून मी पकडत नाही. यांनी पकडले पण किती ओढायला लागले बघा तुम्ही, किती पळायला लागले. आणि हे वासरू कोणाला आवडलं नक्कीच कमेंट करून सांगा. इथे बघा मुलांसोबत मुलांचे पप्पासुद्धा मस्ती करतायत कारण मस्ती करायला टाईमच मिळत नाही मुलांच्या पप्पांना. आता टाईम भेटला, आता सुट्टीला आलेला आहेत म्हणून टाईम मिळाला आहे त्याच्यामुळं मस्ती करत आहेत. तिकडं रानामध्ये कुत्रे आहेत. त्या कुत्र्यांना ह्यांना बघून कुत्री भुकायला लागलेत त्याच्यामुळं हे पण थोडं मस्ती करत आहेत. ते मस्ती केलं की अजून भुकतायत कुत्री. आमचा छोटू आहे त्या कुत्र्यांना दगड मारण्यासाठी वर चालला होता. त्याच्या पप्पाने उचलून घेतलेला आहे. मी पण आज थोडा शेतामध्ये एन्जॉय घेतला. मला पण मुलामुळं आणि घराच्या कामामुळं एन्जॉय करायला टाईमच मिळत नाही म्हणून थोडा आज एन्जॉय करायसाठी टाईम काढला आणि एन्जॉय घेतला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही आंब्याची बाग दाखवली होती. त्या बागेमध्ये बरेचसे झाडं गेलेले होते कारण आम्ही 8 महिन्यांनी एकदा येतो. मग ते झाडांची निगा वगैरे करता येत नाही त्याच्यामुळं झाडं भरपूर असे गेलेले होते. ते गेलेल्या जागी झाडे लावत आहेत आंब्याचे. शौर्य आणि त्याचा पप्पा झाडे लावत आहेत. झाडे लावायला भरपूर आवडतं आम्हाला कारण आमच्या शेतामध्ये अर्धे तर झाडेच आहेत. झाडे लावायला आम्हाला खूप आवडतं म्हणूनच आम्ही असं झाडे लावलेले आहेत. सगळे मुलं म्हणत आहेत की झाडे लावा आणि झाडे जगवा. हे बघा मुलं सगळे घेऊन थांबलेत. झाडे लावा झाडे जगवा असं म्हणत आहेत. आणि झाडं जगवण्यासाठी पुढे काय करतोय ब्लॉग बघत राहा, तुम्हाला समजेलच. एकदम बेड मारत आहेत. बेड मारून ड्रीप करायचे आहे झाडांना. हे बेड मारायला आलेत. बेड मारलं की झाडांची वाढ पण होते आणि ड्रीप करून पाणी सोडलं तर व्यवस्थित झाड वाढतं. त्याच्यामुळं बेड मारायला लागलेत. कोणी कोणी आंब्याची बाग लावली आणि कशी लावली, तुम्ही कशी करता, त्यांची वाढ होण्यासाठी कुठलं औषध वापरता हे आम्हाला कमेंट करून नक्कीच तुम्ही सांगा. इथे मी परत एकदा साडी घालून तयार झालेली आहे आणि हा लूक कोणाकोणाला आवडला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आमचे ब्लॉग पाहत राहा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.